नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बायसुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 11वीच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहेत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे की येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेले आहेत. मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आज आपण प्रश्न पाहणार आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळेमध्ये मराठी भाषा कोणत्या इयत्तेपर्यंत अनिवार्य करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, जे की महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जे काही नवीन निर्णयानुसार राज्यात जे काही मराठी शाळा आहेत मित्रांनो, त्या शाळेमध्ये कोणत्या इयत्तेपर्यंत मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तर आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की 1ली ते 10वीपर्यंत मराठी जे काही राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळा आहेत तेथे मराठी भाषा हा अनिवार्य करण्यात आलेला आहे, म्हणजे कंपल्सरी करण्यात आला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की महाराष्ट्र शासनाने सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा 1ली ते 10वीपर्यंत अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा, तिरुपती रायसमोरच्या उपसभापतीपदी नियुक्त झालेले पहिले खासदार कोण आहेत. मित्रांनो, तर मित्रांनो, तिरुपतीच्या उपसभापती नियुक्त झालेले आता पहिले खासदार कोण होते मित्रांनो, तर आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की हरिवंश नारायण सिंह हे तिरुपती रायसमोरच्या उपसभापतीपदी नियुक्त झालेले पहिले खासदार आहेत. मित्रांनो, कारण की हरिवंश नारायण सिंह हे तिरुपती रायसमोरच्या उपसभापतीपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो, आणि ते पहिले खासदार ठरलेले आहेत. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा तिसरा, अलीकडे दुर्मिळ नाईट पॅरेट पक्षी कुठे दिसल्यामुळे पुन्हा चर्चेत आलेला आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, असा जो पक्षी की अतिशय दुर्मिळ आहे की नाईट पॅरेट पक्षी कुठे दिसल्यामुळे आता सध्या चर्चा चालू आहे. तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. ऑस्ट्रेलिया या देशामध्ये अलीकडेच दुर्मिळ नाईट पॅरेट पक्षी दिसल्यामुळे हा चर्चेत आलेला आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की जो काही अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा नाईट पॅरेट पक्षी ऑस्ट्रेलियामध्ये आढळल्याने सध्या तो चर्चेत आलेला आहे. मित्रांनो, प्रश्न आपला पुढचा चौथा, जागतिक आर्थिक मंचाच्या 2026साठी यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, 2026चं जे काही यंग मंच असतं मित्रांनो, जागतिक आर्थिक मंच असतं मित्रांनो, यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलं मित्रांनो, तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. जय शेट यांना यंग ग्लोबल लीडर म्हणून सन्मानित करण्यात आलं मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की जागतिक आर्थिक मंचाने 2026साठी जय शेट यांना यंग ग्लोबल लीडर म्हणून गौरवले होते. प्रश्न आपला पाचवा, 9वी हिंद महासागर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती. तर मित्रांनो, जे की 2026मध्ये दरवर्षी आपण हिंद महासागर परिषद घेत असतो,
तर आता नवी हिंद महासागर परिषद पार पडलेली आहे, तर ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण मॉरिशस या देशामध्ये नवी हिंद महासागर शिखर परिषद पार पाडण्यात आलेली आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 6. 2026 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोण उदयास आलेले आहे मित्रांनो? म्हणून आपलं मित्रांनो 2026 मध्ये असं आशियामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोणाचा उदय झालेला आहे मित्रांनो 2026 मध्ये? तर आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की गौतम अदानी हे आशियातील 2026 मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान मिळवलेले आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 7. राष्ट्रीय संशोधन संस्था कोणता AI आधारित प्लॅटफॉर्म विकसित करत आहे? तर मित्रांनो राष्ट्रीय जी काही संशोधन संस्था आहे, तर मित्रांनो AI आधारित प्लॅटफॉर्म असं कोणता विकसित करीत आहे मित्रांनो राष्ट्रीय संशोधन संस्था? तर आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. सरल AI हे राष्ट्रीय संशोधन संस्था AI आधारित प्लॅटफॉर्म विकसित करीत आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. कारण की राष्ट्रीय संशोधन संस्थेकडून सरल AI नावाचा जो काही AI आधारित प्लॅटफॉर्म विकसित केला जात आहे मित्रांनो, आणि त्याच्यावर काम चालू आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 8. कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सावन बरवालने भारतीय रेस वॉकमध्ये जुना राष्ट्रीय विक्रम मोडलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो जी काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सावन बरवालने जे की भारतीय रेस वॉकमध्ये जुना कुणाचा राष्ट्रीय विक्रम सध्या 2026 मध्ये मोडला गेलेला आहे? तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर. रोटरडॅम मॅरेथॉन याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सावन बरवालने भारतीय रेसवॉकमध्ये जुना राष्ट्रीय विक्रम मोडला गेलेला आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 9. नीती आयोगाने जाहीर केलेल्या कृषी विपणन सुधारणा निर्देशांकात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो जे काही नीती आयोगाने जाहीर केलेल्या कृषी विपणन सुधारणा निर्देशांकात कोणते राज्य प्रथम आलेले आहे मित्रांनो? तर आपलं कृषी विपणन सुधारणा निर्देशांकात आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. महाराष्ट्र हे राज्य 1 नंबरला आहे मित्रांनो, तर कृषी विपणन सुधारणा या निर्देशांकात, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. कारण की नीती आयोगाचे काही कृषी विपणन सुधारणा निर्देशांकात महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर राहिलेलं आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की 2026 मध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आलेला आहे मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.